वार्तांकन रोखठोक बातमी। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्न भेसळ, विनापरवाना व्यवसाय आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मोहीम सुरू केली आहे। त्यांच्या धडाकेबाज कारभाराचा परिणाम आता सोलापूर जिल्ह्यातही स्पष्टपणे दिसून येतोय। परवाना व नोंदणीसाठी अन्य व्यावसायिकांकडून अर्जाचा अक्षरशः पूर आलाय। कारवाईच्या धास्तीने अवघ्या काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यात 1065 नोंदणी व परवाना अर्ज दाखल झालेत। यामध्ये सोलापूर महापालिका हद्दीतील तसेच ग्रामीण भागातील अनेक अर्जांचा समावेश असून हे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायांसाठी लागू असलेल्या नियमांची पुन्हा एकदा स्पष्ट माहिती दिली आहे। वार्षिक 1.5 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या लहान व्यावसायिकांना नोंदणी करणं आवश्यक आहे, तर 1.5 कोटी ते 50 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ उत्पादक आणि वितरकांना राज्य परवाना घेणं बंधनकारक आहे। यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या उद्योगांना केंद्रीय परवाना आवश्यक आहे। FDAनं विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला असून नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो। त्यामुळे अनेक खाद्य व्यावसायिकांनी तातडीनं परवाना व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे। मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थ, बेकायदेशीर गुटखा विक्री, अस्वच्छ उत्पादन युनिट्स आणि विनापरवाना व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वीच्या कारवायांमध्ये अनेक आस्थापनांना सील करण्यात आले असून लाखो रुपयांचा मालही जप्त करण्यात आला होता। प्रामाणिक व्यावसायिकांनी घाबरण्याचं कारण नाही, मात्र कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना कुठेही लपता येणार नाही असा स्पष्ट इशारा आयुक्त मुंढे यांनी दिलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।